तारिणी, कसा आहे ग केदार? होतोय शांत. खरं म्हणजे मला तिचं चुकलंच. तिने केदारशी असं वागायला नको होतं. कुठून तिला दुर्बुद्धी झाली केदारशी असं वागायची कोणास ठाऊक. किती त्रास झाला असेल बिचाऱ्याला. तिने असं नव्हतंच वागायला पाहिजे त्याच्याशी. आधीच खांडेकरांच्या घरी जे काही झालं त्याच्यामुळे त्याला खूप त्रास होत होता. त्यात आत्यानी त्याच्यावर हे असले काहीतरी आरोप केले. हो ग, खरंच त्याची काहीच चूक नव्हती. एकदम साधा सरळ आहे तो मुलगा. कुणाकडे वाकड्या दृष्टीनं बघणार सुद्धा नाही ग. अगं त्याची चूक नव्हतीच. ही काव्याच त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करायची आणि हा तिच्यापासून लांब लांब जायचा. पण दिसताना चित्र उलटच दिसलंय. हो, पण तू एवढ्या खात्रीने कसं सांगू शकतेस? तुला सगळंच माहितीये का त्याच्याबद्दल? अगं असं काय करतेस ना? मी ओळखते त्याला इतक्या वर्षांपासून. आणि तुला असं वाटतंय का मग? नाही म्हणजे अशा केसेसमध्ये कोण चूक कोण बरोबर एक्झॅक्ट सांगू नाही ना शकत म्हणून. तिनेच कशाला सांगायला पाहिजे? मी सुद्धा सांगू शकते. माझा धनुष असा मुळीच वागणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. बिचारा आता खचला असेल एकदम. दयानंद काकांची कंडिशन क्रिटिकल आहे. का? त्यांना काय झालं? निशिताईचा फोन आला होता. स्ट्रोक आलाय. ऍडमिट केलंय त्यांना. आपल्या लेकराला स्वतःपासून लांब करणाऱ्या या बापाला ना दशरथाच्या यातना भोगाव्या लागतील, सांगते मी तुम्हाला. अशा मुलाला दूर करून त्या बापाला पुत्र सुखाचा लाभ कधीच मिळणार नाही. हे देवी जगत तारिणी, केदार आणि दयानंद रावांमध्ये कोण चूक कोण बरोबर यापेक्षा सुद्धा मी जे काही बोलले ना त्याचा मला पश्चाताप होतोय. माझ्या बोलण्याला तथास्तु म्हणू नकोस देवी आई. दशरथाला पुत्र सुख मिळू दे. नाही कौशिकी, हे शक्य नाही. अगं तो यांचा मुलगा असणारच नाही. कसं शक्य आहे? तो मुलगा तो नाही यांचा मुलगा. आता आपण कुठे आहोत? हॉस्पिटलमध्ये आहोत ना? नाही, मला माहिती हा धक्का पचवणं खूप कठीण आहे, पण आता त्याचा विचार करू नका प्लीज. पण नाही, मला नाही. पद्मिनी काका, कामत काका, दया काका बरे आहेत ना? हाँ, he's stable now. थँक यू. Stable. ट्रीटमेंट सुरू केली आहे. थँक यू. तर बघूया कसा रिस्पॉन्ड करतोय. ओके, म्हणजे रिस्क वगैरे काही नाही आहे ना? रिस्क नाही आहे, पण आताच काही सांगता येणार नाही. काका मला खूप भीती वाटते. खूप वर्षांनी मला पुन्हा एकदा भीती वाटते. मी बाबांना ऑलरेडी गमावलंय. मला त्या काकांना नाही गमवायचंय. प्लीज डोंट बी इमोशनल, ओके? आता खरंच मी काही सांगू शकत नाही. अँड थिंक पॉझिटिव्ह. या कौशिकी, तू स्ट्रॉंग राहा. खचून जायचं नाही. खांडेकर घराण्याची पूर्ण जबाबदारी तुझ्यावर आहे. बरं, हॉस्पिटलच्या काही फॉर्मॅलिटीज पेंडिंग आहेत. तू करशील का मी स्वतः? नाही नाही नाही, मी फॉर्मॅलिटीज करेन. काहीच टेन्शन नक्की? नाही. हो तुला जमेल? हो. तर काहीही प्रॉब्लेम आला, आय एम जस्ट अ कॉल अवे, ओके? काळजी घ्या. थँक्यू कामत काका. गॉड इज ग्रेट. सर भैया, होईल सगळं व्यवस्थित. अहो, जरा पटकन तयारी करा ना. आपण हॉस्पिटलला जाऊन येऊया. आत्ता? अहो, आपल्या मुलीचे सासरे ऍडमिट आहेत तिकडे. तिथे जाऊन भेटून यायला नको का? नाही, आत्ता नको जाऊया. का? अगं रेखा, आज जे घडले ना त्यामुळे तिकडे सगळेजण अस्वस्थ असतील आणि ही वेळ त्या लोकांनी एकमेकांबरोबर राहण्याची आहे. अहो, मला काही सुचत नाही हो. आता बघा ना, निशीचं आत्ताच लग्न झालंय आणि खांडेकरांच्या घरावर एवढं मोठं संकट आलं. मला ना आपल्या निशीची काळजी वाटते हो. निश्चितची. अहो मग तिच्या सासरच्यांनी बोल लावायला नको. नव्या नवरीचा पायगुण चांगला नाही, निशीचं लग्न झालं आणि हे सगळं घडलं. काही बोलतात अहो. नाही नाही, ते लोक असे नाही आहेत. म्हणजे ते चांगली माणसं आहेत, खांडेकर आहेत ते. मी सुद्धा देवाकडे हीच प्रार्थना करते, तुम्ही बोलताय ना तसंच होऊ दे. आता बघा ना, लेक सासरी गेली आहे तरी तिची काळजी काय संपत नाही. तू एक काम कर, निशीला फोन कर
आणि दयानंदरावांची चौकशी कर. निशितचीही चौकशी कर. म्हणजे तिकडे काय चाललं ना या परिस्थितीचा आपल्याला अंदाज येईल. बरं, करते. काका, तुम्ही आमच्यासाठी खूप महत्वाचे आहात. केदारचं आणि तुमचं नेमकं काय नातं आहे मला नाही माहित. तू जे काही बोलला ते खरं बोलला, खोटं बोलला मला नाही माहित. एक गोष्ट नक्की माहिती दया काका, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्ही जे म्हणाल ते सगळं मी करायला तयार आहे. फक्त तुम्ही बरे व्हा दया काका, प्लीज प्लीज बरे व्हा. तो भाऊजींचा मुलगा असूच नाहीये. चेतना काकी, भाऊजींची तब्येत बरी आहे ना? हो ते बरे आहेत आता. कामत काकांनी काही औषधं दिली आहेत. त्या औषधांवर कसे रिस्पॉन्ड करतात ते बघावं लागेल. काय ग, यांच्यासारख्या माणसाबरोबर हे असं अचानक होतं म्हणजे? युवराज कुठे? नाही आलाय तो. का? त्याच्या बाबांना एक दुसराही मुलगा आहे हे त्याला कळलंय ना. ऑब्व्हियसली ही इज शेकन. ईशा, त्याचा इकडे काय संबंध आहे आणि हे काय कारण आहे? त्याचे सुद्धा बाबा आहेत ना काका. त्यांनी इकडे असायला नको. जेव्हा दया काकांना त्याची गरज आहे तेव्हा स्वतःचं दुःख कवटाळून बसलाय तो. तो मुलगा आहे ना त्यांचा, ते क्रिटिकल आहेत आता. त्यांनी इकडे असायला हवं. खांडेकरांचं नाव तो ज्यांच्यामुळे लावतोय ना त्यांच्यासाठी तो इकडे असायला हवा. मला वाटलं होतं लग्न झाल्यावर तो जबाबदार झालाय, पण नाही. काहीच फरक पडला नाहीये त्याच्यात. एक मिनिट, तू त्याला का ब्लेम करतेस? तुला जर अचानक कोणीतरी येऊन सांगितलं की तुला एक स्टेप ब्रदर आहे, व्हॉट विल बी युअर रिॲक्शन? कारण या क्षणी दया काकांची तब्येत सगळ्यात जास्त महत्वाची आहे ईशा. ओ गॉड कौशिकी, रॅदर च्या माणसामुळे काकांवर ही वेळ आली आहे ना, तो कुठे? त्यांनी घेतली आहे रिस्पॉन्सिबिलिटी? सिरियसली? I can't believe this. I just can't believe this.